हॅलो सर्वांना माझा नमस्कार. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ. सकाळी कालच आमंत्रण आलेलं आणि ते म्हणजे गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आहे. तर सगळ्यांना फॅमिलीला जेवायला आमंत्रण होतं. तर सकाळी म्हटलं थोडंसं उशिराच उठलेली, कारण सुट्टीचा दिवस आणि मुलं घरी असले की मुलांना नाश्ता पाहिजे असतो मुळात. तर काय बनवायचं, तर मुलांना खरं तर विचारून बनवलेले. तर आज बिना मिरचीचे पोहे बनवलेले आणि मग मुलांसाठी बनवलेलं आणि आम्ही दोघेजणं तसेच म्हणजे आज उपवास जसं आपण म्हणतो ना की आपल्याला कोणी सवासणं वगैरे ठेवलं तर त्यावेळेस मी शक्यतो काही खात नाही. तर फक्त चहा घेतलेला आणि मुलं काही एवढा वेळ दम धरणार नाही म्हणून मग त्यांच्यासाठी थोडेसे पोहे बनवलेले आणि तेच पोहे मग थोडंसं चिमण्यांनाही, कारण चिमण्या दिवसभर चिवचिवाट चालू असतो आणि त्या काही ना काहीतरी खायला शोधत असतात, मागत असतात. जसं कावळा येतो ओरडत राहतो, जोपर्यंत मी काही देत नाही त्याला तोपर्यंत तिथून तो हालत नाही, तसं चिमण्यांचंही चालू असतं घरात ये बाहेर जाय. तर आज पोहे बनवले सकाळी, तर म्हटलं मग पोहेच टाकूया त्यांना. तर छान असे पोहे खात होतं, कारण मी ते भरूनच ठेवत नाही भांडं, तर उंदीर एवढे परेशान करत आहे 2 दिवसात ते अख्खं संपवून टाकत आहेत. तर त्यासाठी सध्या टाकत पण नाही, कारण उंदीर जर घरात घुसला तर सगळ्या घराची बेकार कंडिशन होईल खरं तर, कारण एकदा घुसला की तो बाहेर निघणार नाही आणि त्याला लपायलाही भरपूर जागा आहे. तर त्यावेळेस म्हटलं नको, रिक्सही नको. तर थोडेसे पोहे वगैरे टाकलेले आणि मग त्या वेळात सगळी कामं बाकीची जी होती, कपडे वगैरे ते आवरून घेतले, लादी वगैरे पुसलेली आणि मग नंतर मुलांचं चाललं आहे मम्मी केव्हा जायचं. तर म्हटलं चला आज खरं तर ड्रेस घालायचा होता, परंतु परत असं जाणवलं की बाबा चला आपल्याला कधीतरी साडी घालायचा योग येतो खरं तर, आणि आपलीही आवड आणि आपलीही हौस होते खरं तर. यासाठीच मी आज साडी घातलेली आणि आपल्याला एक आपण जसं म्हणतो ना सुवासिनीला जेवायला बोलवलं, तर साडी आपलं जी संस्कृती आहे तर ती टिकावी आणि यातूनच मुलंही आपलं अनुकरण करत असतात खरं तर. आणि मग खालीच अक्षूचीच मैत्रीण आहे ती, तर तिथे गेलेलो. तर छान आज तिचं पारायणाचं म्हणजे एकाच ग्रंथावरती दोघी सासूनांनी पारायण केलेलं. आम्ही छान मस्त जेवणं केले आणि जेवायला छान अशी वाटाणा पनीरची भाजी, पोळी, श्रीखंड आणि वरण भात बनवलेला होता. तर अक्षूला वरण भात खूप आवडलेला, तर मस्त जेवण वगैरे केलं आणि आधी आणि त्याचे पप्पा निघून आले. तर अक्षू तिच्या मैत्रिणीसोबत खेळत होती आणि मग मी आणि तीही गप्पा मारत बसलो. तर गप्पा मारण्यात म्हणजे आम्ही साधारण 1ला गेले, 2 वाजेपर्यंत सगळं आमचं जेवण वगैरे आवरलं. तिनेही जेवण केलेलं. तर गप्पा मारायला आम्ही बसलेलो 2 वाजता. तर साधारण म्हणजे आम्हाला 4 वाजले आणि अक्षुंताई खेळत होत्या. नंतर मग त्यांनाही भूक लागलीत, मग परत त्यांनी चपाती आणि काय खाल्लं होतं, चपाती आणि श्रीखंड. चपाती आणि श्रीखंड खाल्ला आणि नंतर थोडासा जाम लावलं होतं ना. तर थोडासा जाम चपाती खाल्ली आणि मग झोपही आलेली होती खरं तर रेवाला. तर दोघींची मग नंतर भांडणं लागलेली. म्हटलं चला आता एवढा वेळ, खरंच भरपूर वेळ गेलेला माझा. मग मला चॉकलेट पण भेटलं होतं. अरे हां अक्षूला मग छान असं तिथे चॉकलेटही भेटला आणि गप्पा वगैरे मारला आणि मग घरी आलेलो. तर घरी आल्यावर मग कुठे बाहेर गेलो ना तर तसं आपल्याला कंटाळा येतो, त्याप्रमाणे मग मलाही कंटाळा आलेला. तर जरा वेळ लोळत बसलेली. तर म्हणजे साधारण मी 4 वाजता घरी आलेला, आम्ही दोघी अक्षू आणि मी. तर आल्याच्या नंतर मग आधी आणि अक्षूचं चालू होतं थोडंसं एकमेकांची कॉपी करत होते. तर मला विचारत होते प्रश्न, तर म्हटलं मला काही प्रश्न विचारू नका, तुम्ही दोघंच खेळा. तर ते दोघांचं एकमेकांचं प्रश्न विचारत होते आणि ते प्रश्न काय आहे मी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. अगं बाई, माझ्या पोराला टीव्ही बघायचं असतं, आरामात सोफ्यावरती सोफा तापवत राहतो, त्यामुळे मला पण आता काम असता. घरात कोणी कामवाली बाईने लावली माझ्या नवऱ्याने, त्यामुळे किती काम करायला लागतं. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आणि म्हटलं चला आता जास्त वेळ टाईमपास करण्यातही काही अर्थ नाही, कामाला तर लागल्याशिवाय पर्याय नाही. तर गप्पा मारता मारता असा सहज आधीच्याही मित्राचा फोन आलेला, म्हणजे त्याच्या मम्मीने फोन केलेला की आधीला आणि अक्षूला
बड्डेसाठी पाठवा. तर म्हटलं आज त्यांचा चेसचा क्लास आहे, तर मग 9 वाजेल म्हटलं त्याला यायला, तर चालेल का. तर बड्डे हा 7:30चाच टायमिंग होता. आणि खरं तर काय होतं की 7:30चा जरी टायमिंग असला तर मुलं यायला जायला आणि गोंधळ करत करत साधारण जिथे 7:30चा टायमिंग असतो तिथे 8, 8:15 होऊन जातं. तर म्हटलं तू क्लासला जाऊन ये, तोपर्यंत मी बड्डेची म्हटलं गिफ्ट वगैरे तयारी करून ठेवते. तर आणि वेळेवरती कळालं की चेसचा क्लास नाही आहे. तर मग तोपर्यंत त्याला म्हटलं तू तयार हो, आणि मग मी तोपर्यंत गिफ्ट आहे ते पॅक करून ठेवते. आणि मग नंतर दोघेजणं गेलेले, तर छान असं डबे वगैरे म्हणजे रिटर्न गिफ्ट भेटलं आणि छान पावभाजी मुलं खाऊन आलेलं. तर आम्ही दोघंच होतो जेवायला, तर हलकं फुलकं छान असं जेवण बनवलं. तर रेवा तिथे भेटलेली, कारण सगळे छोटे छोटे मुलंही एकाच बिल्डिंगमध्ये राहतात, तर मग सगळे एकत्र होतात. तर आणि अक्षूचं आणि रेवाचं चांगलं जमतं. तर दोघी मग तिने आदिला आणि अक्षूला पाहिलं, तर मला पण घरी यायचं म्हणे. तर म्हटलं ठीक आहे तू तिच्या मम्मीने मग आधीसोबत तिला पाठवलं. आणि घरात आल्यावर मग दोघींची एक वेगळीच मस्ती असते. आणि त्यातल्या त्यात मग अक्षूचे पप्पाही त्यांना खरं तर जोडीदार होऊन जातात. आणि एवढी मस्ती करत होत्या तिघंजणं भरपूर. तर रेवाचा डब्बा म्हणजे ती एवढं सांभाळून ठेवत होती. आणि तेवढंच तिच्या काकांनी तो डब्बा पाहिला, तर तिला असं वाटलं की काका घेऊन जाणार की काय असं. आणि तिला एवढी म्हणजे असं झालं की तो डब्बा मी कधी घेईन. तर शेवटी मग तिचा डब्बा देऊन टाकलेला, कारण काय लहान मुलं असतात आणि त्यांना त्यांची वस्तू कशीही जरी असली ना ती अतिप्रिय असते. आणि व्यवस्थित छान असं सांभाळत होता. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मुलं वस्तू सांभाळता की नाही, परंतु एकदम मस्त एक व्यक्ती ना, म्हणजे जी काही स्वतःची छोटी किंवा मोठी कोणतीही वस्तू असली ना ती व्यवस्थित सांभाळता. आपल्यालाच मुळात काळजी असते की मुलं व्यवस्थित वस्तू सांभाळता की नाही, किंवा फोडता किंवा इतर कुणाला देता, परंतु असं कधीही होत नाही. आम्ही अक्षूचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की साधा आपण जर एखादा देवाला डब्बा जरी, म्हणजे मी मागच्या वेळेस जेव्हा कालभैरव मंदिरात गेलेली, तर मी डब्यामध्ये वांग्याचं भरीत आणि बाजरीचे भाकर, लिंबू ते सगळं प्लास्टिकच्या डब्यात नेलेलं होतं. म्हणजे तिथे व्यवस्थित ते डब्बा ठेवता येईल या हेतूने. आणि मला तो काही परत आणायचा नव्हता आणि माझ्या हे डोक्यातही नव्हतं. पण जेव्हा अक्षू तिथे म्हणजे मी ती सगळं बघत होती की मी काय करते काय नाही, आणि तिचं लक्ष तर इतर गोष्टीकडे कोणत्याही गोष्टीकडे नव्हतं, तर तिचं लक्ष त्या डब्याकडे होतं की मम्मी तू आपला डब्बा तिथे का ठेवती, आपला डब्बा परत घे. तर म्हणजे मुलांचं एवढं बारीक लक्ष असतं की आपली वस्तू कोणती आहे आणि वस्तू का देते तू. तर ती अक्षरशः म्हणजे मंदिरात गेल्यावर आपला डब्बा का नाही आणला तू यासाठी रडत होती. तर मला एवढं म्हणजे खरं तर ते छोटाले मुलं आहे, त्यांना एवढ्या गोष्टी समजत नाही, परंतु ऑब्झर्वेशन खूप साऱ्या मुलं हे करत असतात. आणि यातून मुलं काही ना काहीतरी गोष्टी म्हणजे आपली वस्तू कोणती आहे, आपल्या वस्तूचा सांभाळ कसा करायचा आणि दुसऱ्यांची वस्तूला आपण हात लावायचं नाही, हेही मुलांना खूप चांगल्या प्रकारे कळतं मुळात. आणि यातूनच मुलं हे छान घडत असतात. अशा प्रकारे आजचा सुंदर आणि छान असा दिवस गेला. आणि जी काही सेवा झाली किंवा आज खरं जेवणाचं आमंत्रण आलेलं आणि एवढं सुंदर दिवस गेलेला आजचा, तर तो काही सगळा स्वामींच्या चरणी रुजू केलेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.